तर आमदार अपात्रता प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार पाहायला मिळत आहेत। यातच विधानसभा अध्यक्षांची तब्येत बिघडल्यानं संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला। अपात्रतेच्या निकालाच्या आधी नार्वेकर आजारी पडणं म्हणजे राजकीय भूकंप होणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। तर शिंदेगडाचे आमदार योगेश कदम यांनी संजय राऊतांचा सापाची उपमा देत जोरदार त्यांच्यावर टीका केली। ते स्वतःपासून बोलतात सर्व पक्षांमध्ये। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे। आज निकालाचा दिवस आहे उद्या, बरोबर ना? 10 तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले, ही भूकंपाची सुरुवात आहे। आता कसं आहे, असं म्हणतात की सापाला भूकंपाची जाणीव पहिलीच होते म्हणून त्यांना आता सापाची उपमा द्यायची की असं मला विचार पडायला लागला आहे। असं म्हणतात ना की सापाला कान नसतात परंतु त्याला भूकंप येत असला याची त्याला जाणीव पहिल्यांदा होते। अशी उपमा करायची संजय राऊत साहेबांना करायची द्यावी लागेल। आणि हा राजकीय भूकंप नक्की कोणाचं घर पाडेल हे काय सांगता येत नाही। येत्या काही दिवसांमध्ये कळेल आपल्याला नक्की राजकीय भूकंप हा कोणाचं नुकसान करणार हे कळेल लवकरच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।